यशस्वी आयुष्य म्हणजे थोडक्यात लोकांना काय वाटतं की आपण यशस्वी झालो, फेमस झालो म्हणजे काही करू शकतो. एकदा म्हणजे एक लेवलला माणूस गेला, थोडीफार फॅन फॉलोईंग झाली, थोडे मुलींचे मेसेज वगैरे आले की माणूस जातो, म्हणजे त्या लाईन मधून जातोच. म्हणजे थोडीफार एक मग हे करूया ते करूया. पण मी या सगळ्या गोष्टींना जरा जास्तच घाबरून आहे. कारण पहिली गोष्ट तर लाला, कारण जर ह्या गोष्टी सर्व काही केल्या, तू लॉयल राहा. एक मला असं वाटतं ग्रहस्थी करायला पाहिजे. ग्रहस्थी सगळ्याच संतांनी केली. संतांनी म्हणजे जे जे आपले एकनाथजी होते, बरोबर, गृहस्थाश्रम, तुकारामजी होते, हा गृहस्थाश्रम सगळ्यांनीच केला. बरोबर. असं माझं म्हणणं नाही की सर्वच सोडून द्यायचंय, पण एकासोबत एकनिष्ठ राहायला पाहिजे. आणि मी या सगळ्या गोष्टींना घाबरण्याचं कारण म्हणजे माझा लाला. जर या गोष्टी मी केल्या तर उद्या माझ्यासोबत या लीला होणार नाही. तो माझ्यासोबत राहायला पाहिजे बस. बाकी मी काही पण सहन करेल, बाकी कुठली पण ऍडजस्टमेंट असेल, माझ्याकडे पैसे नसतील, काय नसेल, चालेल, लाला फक्त राहायला पाहिजे सोबत. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी त्यांनी पण गृहस्थाश्रम सोडला, पण नंतर त्यांना नंतर आज्ञा केली पंढरपुरातून, एक्झॅक्ट, की तुम्ही असं सोडू शकत नाही, तुम्हाला ते करावंच लागतं. ज्यांचं मी तुला नाव सांगितलं वल्लभाचार्य, ज्यांनी श्रीनाथजींना प्रगट केलं, त्यांचं पण असंच मत होतं की आपण गृहस्थाश्रम नाही करायचा. तर पंढरपुरात ते दर्शनाला आले होते आणि पांडुरंगांनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही गृहस्थाश्रम करा. तर त्यांनी विचारलं की याचं फळ काय मिळणार मला, मी करतो गृहस्थाश्रम, पण मला फळ काय मिळणार. तर पांडुरंगांनी असं सांगितलं होतं की जर तुम्ही गृहस्थाश्रम केलात तर मीच तुमच्या पोटी पुत्र म्हणून येईन.